महाराष्ट्रात मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी ह्या सणाचे मुख्य आकर्षण. न खाई भोगी तो सदा रोगी असं घरातल्या मोठ्यांनी म्हटलेले तुम्ही ऐकलं असेल. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं, खसखस असे उष्ण पदार्थांचा समावेश केल्याने हिवाळ्यासाठी आरोग्यदायी असते. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कशी बनवायची ही भोगीची भाजी. आता ही भाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण पहिले बघून घेऊयात. बटाटे, वांगे आहेत, नंतर पावटा मी सोलून घेतलेला आहे, नंतर आपले हे वालाच्या शेंगा आहेत, नंतर गाजर आहे ते कापून घेतले, कोथिंबीर बारीक चिरली, ऊस आहे, ही पारंपरिक भाजी आहे त्याच्यामुळे याच्यात ऊस आणि बोरं आहेत, नंतर हिरवा जो ओला हरभरा असतो त्याचे पण दाणे काढून घेतलेत आणि वाटाणे आहेत. हे सगळं साहित्य सोलून निवडून छान असं धुवून या भाज्या मी तयार केलेल्या आहेत. तर आता आपण भाजी बनवूयात. ही भाजी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊयात. शेंगदाणे मी भाजून घेतले आहे, त्यानंतर पांढरं तीळ आहे ते देखील मी भाजून घेतलं आहे, नंतर हे खोबरं किसून घेतलं आहे, सुकं खोबरं आहे ते देखील आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ते वाटून घ्यायचं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हळूहळू एक एक करत सगळ्या भाज्या आपल्याला त्याच्यात तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत आणि शिजवून घ्यायच्या आहेत. त्या भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या तेलामध्ये छान परतून घेतल्या, थोड्याशा शिजवून घेतल्या. मग त्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकला आहे, 1 चमचा धनेपूड टाकली आहे आणि 1 चमचा काळा मसाला मी इथं वापरलेला आहे. हे सगळं मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. थोडं सगळ्या भाज्या साईडला करायच्या आहेत आणि मध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण काढलं होतं ते मिश्रण याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण देखील आपल्याला भाज्यांमध्ये छान असं मिक्स केल्यानंतर त्या भांड्यामध्येच पाणी टाकून आपल्याला भाजीमध्ये ते पाणी टाकायचं आहे आणि मग छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची. आपल्याला कोरडी बनवायची, थोडी लसलसीत आपल्याला ठेवायची. चवीपुरता मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे बाजरीची भाकरही बनवून घेऊयात. तसं म्हटलं तर थंडीच्या दिवसात रोजच प्यायची चंगळ असते, परंतु भोगी जवळ आली की आमची आजी आठवड्याभरापासून घरामध्ये आठवण करून द्यायची आणि मग आजी जी आहे नेहमीचा भाजीवाला जो आहे त्याला सांगून ठेवायची की तुला हे भाज्या सगळ्या आणायच्या आहेत बरं का. भोगीच्या सणाचे अजून एक महत्त्व आजीने आम्हा सगळ्यांच्या मनांवर बिंबवले होते. कसे ते मी तुम्हाला सांगतेच. आजी म्हणायची, राणी उद्या भोगी आहे, लवकर उठ गं, तुझं डोकं वगैरे मी शिकाकाईने धुवून देईल, असं आजी म्हणायची. मग मी आजीला म्हणायची, काय सकाळी उठून एवढे केस धुवायचे आणि मग ते केस वाळणार कधी, मला शाळेत पण जायचं असतं, मग असे ओले केस घेऊन मला जायला नाही आवडत. मग आजी म्हणायची, नाही नाही पोरगी, भोगीच्या दिवशी केस नाही धुतले ना तर नवरा हा रोगी मिळतो. मग काय, उठायचं ना, 5 वाजता उठायचं, मग मस्त स्वारी उठून मस्त बाथरूममध्ये जायची आणि मग आजी मस्त शिकाकाई लावून केस वगैरे धुवून द्यायची आणि मग ते केस तसेच ओलसर केस घेऊन मग शाळेत गेल्यावर बऱ्याच मुली असायच्या तर त्यांचे पण केस कोणाचे ओले दिसायचे, कोणी बॉबकटवाल्या असायच्या तर त्यांचं तर काही नाही, ते सुकून जायचे. पण मग असं काही नाही आहे. तर जो माझा पार्टनर आहे तो ऑलरेडी मला निरोगी मिळाला आहे, तरी गंमतसारखं होतं. तर यानंतर पण भोगीचा दिवस हा खूप मजेत जायचा, पूर्ण दिवस आमचा भोगीचा. पण त्या भोगीपेक्षा मला जास्त आवड असायची ती संक्रांतीच्या दिवसाची. खूप मज्जा यायची संक्रांतीच्या दिवसाला. मस्त सजायचं वगैरे, नवीन कपडे घालायला मिळायचे आणि मग सगळ्यांकडे जाऊन तिळगुळ द्यायचं. त्यांना म्हणायचं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. आणि माझी आई पण आहे ना प्रत्येक सण खूप छान असे साजरी करते. आजही ती मला काही अडचण वगैरे आली तर म्हणजे सणामध्ये की काय करायचं असतं, कशा पद्धतीने करायचं असतं, तर ती मला सगळं सांगते. कारण आजी आता ह्या जगात नाही आहे, ती आमच्यापासून खूप लांब गेलेली आहे. तर माझी आई मला सगळं मदत करते की कुठले सण कसे साजरे वगैरे करायचे.
कारण आयुष्य आहे ना सुंदर आहे आणि ते साजरे करण्यासाठीच आपल्याला सणासूद दिलेले आहेत. चला तर मग बोलता बोलता आपली बाजरीची भाकर तीळ लावून तयार झाली आहे. आता तुम्ही पण ही रेसिपी जी आहे भोगीची भाजी जी असते ती तुम्ही पण करून बघा. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी करायची असते. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केली असेल, हा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही भोगीची भाजी बनवून बघा. आता बाजरीची भाकर आहे, हिला मस्त आपण असं तूप लावून घेऊयात. छान असं तूप लावलं ना तर अजून मस्त छान लागते भाकरी. मस्त बाजरीच्या भाकरीवर तीळ किती छान अशी दिसते. मी थोडीशी तीळ ही भाजीवर पण मी थोडी वरून ही आता टाकून घेतली. तर चला तुम्ही पण ही रेसिपी एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा, बनवून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ते. तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय.